असेल तर 7 ते 8 या वेळेमध्ये घेतोय का? कुठेतरी आपली धावपळीची जीवनशैली असल्यामुळं आपल्याकडे जेवणाचा टायमिंग ठरला जात नाही आणि नक्कीच आपण त्यावर दुर्लक्ष करतो आणि कुठेतरी आपल्याला मिसमॅच होतं. तर आपण ते थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, की वेळच्या वेळेला जेवण करणं गरजेचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज करतोय का? स्वतःसाठी पहा, मगाशीच मी सांगितलं स्वतःसाठी वेळ आपण किती देतो आणि एक्सरसाइज करतो का रोज? तर एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं पहा, आपल्या शरीरातले हॅपी हार्मोन्स हे सिक्रेट होत असतात आणि दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटतं, फ्रेश वाटतं, एनर्जी लेव्हल टिकून राहते आपली. आणि तिसरा जो आहे पहा रेस्ट अँड रिलॅक्सेशन म्हणजे झोप. झोप ही स्त्रियांसाठी जर म्हटलं तर 7 ते 8 तास झोप असणं गरजेचं आहे आणि पुरुषांना 6 ते 7 तास झोप असणं गरजेचं आहे. ती आपण घेतो का? तर नक्की स्वतःला विचारायचं आहे, आपल्या कोचची मदत घ्यायची आहे आणि संध्याकाळी जर म्हटलं तर पहा, ज्यावेळेस आपण 10 ते 12 या वेळेस झोपलेलो असतो त्यावेळेस हॅपी हार्मोन्स म्हणजे पहा जो सेरोटोनिन आणि डोपामाइन हा हार्मोन सिक्रेट होत असतो. तर ही झोप एकदम योग्य वेळेची आहे. तर नक्कीच त्यावेळेस जर आपण झोपलो तर हा हॅपी हार्मोन सिक्रेट होतो आपला आणि आपली झोप चांगली होण्यासाठी मदत होते आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपण 4 ते 5 या वेळेमध्ये नक्कीच उठू शकतो, अलार्मचा आवाज न लावता. आणि हा 5वा जो आहे 4था जो आहे पहा रेस्ट स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे आपण टेन्शन घेतो प्रत्येक कामाचं. तर प्रत्येक कामामध्ये पहा जर आपण म्हटलं तर पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. 2 विचार असतात पहा. ब्रेनला पहिलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नकारात्मक. म्हणजे 2 विचार असतात. तर आपण सर्वप्रथम कुठलाही विचार करत असताना आपण या कम्युनिटीत आलो आहोत. परंतु हा पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. कुठलाही आपण जर संकल्प करून आलेलो असू किंवा गोल पकडून आलेलो असू, की आपल्याला मला ह्या हेल्थी कम्युनिटीत काय पाहिजे? काय हवं आहे? तर आपण हा सकारात्मक जर विचार केला, तर नक्कीच पहा आपला हा गोल कंप्लीट होणार आहे. म्हणजे कुठलाही विचार करत असताना पहिला पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो होईल का? कसं शक्य आहे? त्या प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा रिझल्ट सुद्धा वेगवेगळा आहे. तर आपण हा कुठलीही गोष्ट असेल पहा, तर सकारात्मक घेणं गरजेचं आहे. आणि 5वा जो पिलर आहे पहा, आपण 4 पिलर करतो. परंतु 5वा पिलर सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जसं पहा, थोडक्यात उदाहरण जर द्यायचं म्हटलं, साधं सिंपल उदाहरण आहे. घर ज्या पद्धतीने आपण बांधतो, 4 भिंती आणि छत यापैकी पहा एक जरी पिलर कमी असेल तर आपलं घर पूर्ण होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने आहे. आपले हे 4 पिलर झाले, परंतु हा 5वा पिलर जो आहे बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे सकस, संतुलित, सात्विक, पौष्टिक असा आहार आपण घेतो का? आपण डिशभर घेतलं आणि नक्कीच पहा ताटभर घेण्यापेक्षा डिशभर जर घेतलं, परंतु त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम आहे का? फायबर आहे का? हे जर आपण आपल्या कोचच्या मदतीने जर विचार करून घेतलं किंवा विचारून जर घेतलं, तर आपलं हे ताट बॅलन्स न्यूट्रिशन होणार आहे. म्हणजे सकस संतुलित आहार म्हणजे प्रत्येक आपल्या ज्या अन्नामध्ये आहे, त्या अन्नातून पोषक तत्व आपल्याला मिळणार आहेत. येस, हे झाले 5 पिलर. हे जर 5 पिलर आपण जर फॉलो केलं, तर नक्कीच आपल्याला पहा आदर्श वजनावरती येण्यासाठी मदत होणार आहे आपल्याला या 5 पिलरची. तर आता हे झाले 5 पिलर. परंतु पहा आपण हे 5 पिलर करत असताना हा आपला जो अन्न पचवायची क्षमता आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कॅलरी मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला. आपण जर आपला फिटनेस रिपोर्ट जर आपल्या कोचच्या मदतीने जर काढला असेल, तर आपल्या पहा प्रत्येकाची कॅलरी म्हणजे नक्की काय पहा. जसं पहा आपण साखर किलोमध्ये मोजतो, दूध लिटरमध्ये मोजतो. प्रत्येक जे आपण असेल, फळ असेल, त्याचं जे मापक आहे, तर वेगवेगळं आहे मोजण्याचं. त्याच पद्धतीने पहा, आपलं हे कॅलरी मोजण्याचं हे मापक आहे. आपण त्याला आरएम म्हणतो, की प्रत्येकाची पचवायची क्षमता याला म्हणतो पचवायची क्षमता. आपल्या शरीराची पचवायची क्षमता किती आहे? तर लेडीजसाठी 1600 ते 1800 असते. जेंट्ससाठी जर म्हटलं तर 2000 1800 ते 2000 या रेंजमध्ये असते. तर नक्कीच पहा आपली ही अन्न पचवायची क्षमता ही वेगवेगळी आहे. तर दिवसभरामध्ये जर आपले जर 1600 जर अन्न पचवायची जर लेडीजचं जर असेल, तर आपण अन्न दिवसभरामध्ये 1600 कॅलरीज घेतोय का? म्हणजे प्रत्येक अन्नामधून किती कॅलरीज आपल्याला मिळतील? तर सकाळी पहा आपण किती अन्न घेतो, दुपारी किती घेतो, संध्याकाळी किती घेतो, यावरती आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट आपल्याला ठरवता येतं. म्हणजे वजन कमी करण्यासाठी असेल, वजन वाढवण्यासाठी असेल, आदर्श वजनावर येण्यासाठी असेल, तर आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट गरजेची आहे. येस, तर आपण
करूयात पहा. आपण जी थाळी घेतो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की देशभर थाळी घेतो किंवा ताट भरून घेतो. परंतु त्या ताट भरून घेण्यामध्ये सुद्धा आपण काय घेतोय? भाजी किती प्रमाणात घेतोय? प्रोटीन किती प्रमाणात घेतोय? जर म्हटलं तर 35 ते 40 ग्रॅम आपल्याला फायबरची दिवसभरामध्ये गरज आहे. साधं सिंपल जर उदाहरण म्हटलं तर आपलं जर वजन 50 किलो जर असेल तर आपल्याला 150 म्हणजे 50 × 3 म्हणजे 3 पटीने आपल्याला सॅलड घेणं गरजेचं आहे. तर फायबर काय करतं? आपल्याला अन्न पचवायची क्षमता वाढवतं आपलं आणि जे आपण रोज झाडून घेतो त्या झाडून घेण्यासारखं आपलं काम हे फायबर करत असतं. म्हणजे पहा, आपल्याला अन्न पुढे ढकलण्यासाठी मदत करत असतं. म्हणून आपल्याला कोच वारंवार सांगतात की आपण फायबर घ्या. जेवणाच्या अगोदर सॅलड घ्या, काकडी घ्या, गाजर घ्या. 7 प्रकारचे आपण सॅलड घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जो आवडेल तो त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. तसेच प्रोटीन पहा, आपल्याला 25% प्रोटीनची गरज आहे. फळ 10% म्हणजे फ्रूटची 10% ची गरज आहे आणि व्हेजिटेबल असेल ते 40% मध्ये आपल्याला पहा गरज आहे. तर हे झालं पूर्ण पहा, याचा फोटो काढून घेऊ शकतो. कोचच्या मदतीने आपल्याला गाईडन्स, आणखी आपल्याला खूप सुंदर असं गाईडन्स आपले कोच करतात. तर पहा, मी तुम्हाला आता मग असे सांगितलं कॅलरी मॅनेजमेंट काय आहे. तर हा आपण चार्ट पाहू शकता. जेव्हा आपण साधा सिंपल ब्रेकफास्ट करतो सकाळी मॉर्निंगला, तर त्यावेळेस नक्की पहा आपला या कम्युनिटीत येण्या अगोदर किंवा अजूनही काही व्यक्तींचा हा ब्रेकफास्ट आपला असेल.